मान देऊन आलात। आजची पत्रकार परिषद बोलवण्याचं खूप महत्त्वाचं आणि मोठं कारण होतं। संपूर्ण देशाचं लक्ष असलेलं महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण या विषयाने खूप पेट घेतलेला आहे। आमचे बंधू मनोज जरांगे पाटील हे गेले 4 दिवसापासून आमरण उपोषणावर बसलेले आहेत। 1-1.5 महिन्यापूर्वी त्यांनी उपोषण केलं होतं, पण आता आमरण उपोषण केलेलं आहे। विषय असा आहे की मराठ्यांना आरक्षण हवंय तर कुठल्या पद्धतीने हवंय आणि का सरकार देणार नाही हे त्यांनी अजून बाजूस क्लिअर केलेली नाही। त्यांचं म्हणणं असेल जरी आम्ही आरक्षण दिलं ते आरक्षण टिकणार नाही कोर्टात, असं त्यांचं म्हणणं आहे। सुप्रीम कोर्टात टिकणार नाही। पहिला मी ते क्लिअर करतो। सुप्रीम कोर्टात मागच्या वेळेला जे फडणवीस सरकार असताना त्यांनी जे आरक्षण दिलं होतं मराठा बांधवांना, ते आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकलं नाही। त्याचं कारण असं होतं, जी केस चालली सुप्रीम कोर्टात ही 5 बेंच समोर चालली। त्या काळामध्ये 5 बेंच होते आणि 16 नोव्हेंबर 1992ला 9 बेंचनी आदेश दिला होता की 50% वरती आरक्षण देता येत नाही। मला सांगा 9 बेंचनी जर आरक्षण 50% वर देता येणार नाही हे स्पष्ट केलेलं आहे, मग 5 बेंचचा जो वर्ग असतो तो अधिकार देऊ शकत नाही, तो मान्य करू शकत नाही। मग तुम्हाला 9 बेंचला जर क्रॉस करायचं असेल तर 11 बेंच समोर ह्या सरकारने जायला हवं होतं, ते गेले नाही। यांनी जाणून बुजून खोडसाडपणे तो निर्णय जो होता तो 5 बेंच समोर नेला आणि तो खारिज झाला। यांना खरंच मराठ्यांना जर आरक्षण द्यायचं असेल ते 11 बेंच समोर जायचं असेल। जर तेही यांना करायचं नसेल, आता मला काही बांधवांनी विचारलं की साहेब टिकणार नाही का नाही टिकणार, भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 340 मध्ये स्पष्ट उल्लेख आहे, जर तुम्ही गणना करून एका जातीला आरक्षण देता येत नाही, हे सगळ्यांनी पहिला लक्षात घ्या। आरक्षण एका जातीला देता येत नाही, समूहाला देता येतं। त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, जातीनिह गणना करावी लागेल आणि जातीनिह गणना झाल्यानंतर कुठल्या जातीमध्ये किती पोट जाती आहेत ह्याचा अभ्यास करून त्या जो आयोग नेमावा लागतो, 340 आर्टिकलमध्ये आयोग नेमण्याची पद्धत आहे। समिती नव्हे, समिती मी शब्द प्रयोग केलेला नाही, मी आयोग शब्द प्रयोग करतोय कारण ते संवैधानिक आहे आणि तो संविधानाने दिलेला आयोगाला अधिकार आहे। तो आयोग नेमून आर्टिकल 340 प्रमाणे ती गणना करून जातीनिह गणना करून तो आयोग जी शिफारस करेल राष्ट्रपतीला, ती राष्ट्रपतीने आपल्या सहीनुसार दोन्ही पटलावर आणायची व्यवस्था कुणी करायची आहे, राष्ट्रपतींनी, प्रधानमंत्रींनी नव्हे। मी परत सांगतोय, दिशाभूल कशी केली जाते या समाजाची। मराठ्यांना समजा काही मराठे 1-2 नेत्यांनी म्हटलं की आम्ही मराठा 96 कोळी, तो मोठा मराठा होत नाही, समूह नाहीये। एक नेता म्हणजे समूह नवं, पण त्याच्यातही तुम्हाला ओबीसी किती आहेत, ओबीसी म्हणजे तुम्हाला एक आयोग जो नेमला असेल त्याला एक सूची तयार करावी लागेल। मग तो सूची कुठली असेल, जशी एक सूची तयार केलेली आहे, SC, ST, OBC, NT, VGNT, SBC, ह्या ज्या सूची तयार केलेल्या आहेत तशी तुम्हाला एखादी नवीन सूची तयार करावी लागेल आणि त्या नवीन सूचीच्या माध्यमातून मराठा बांधवांना आरक्षण द्यावा लागेल। जर त्या मराठा बांधवांमध्ये जर गणनेनुसार जर OBC आधार असतील, त्या OBCना सामावून घ्यावं लागेल किंवा त्याची सूची वेगळी तयार करावी लागेल। उदाहरणार्थ ॲडिशनल बॅकवर्ड क्लास 1, हे मी माझं नाव सांगतोय, किंवा OBC पार्ट 2 अशी सूची तयार करावी लागेल आणि कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता केंद्र सरकार मराठा बांधवांना आरक्षण देऊ शकतं। पण केंद्र सरकारला हे करायचं नव्हतं, म्हणून केंद्र सरकारने काय केलं, नवीन अमेंडमेंट करून त्यांनी जे राज्य सरकारचे अधिकार होते ते राज्य सरकारचे अधिकार संपुष्टात आणून टाकले, राज्य सरकारजवळ ठेवलेलं नाहीये। म्हणजे आपण आजच्या सरकारला वेठीस धरू शकत नाही। जे शिंदे फडणवीस किंवा अजितदादांचं सरकार आहे 3 इंजिनचं, त्याला आपण वेठीस धरू नये। हा सर्व जो खेळ चालू आहे केंद्र शासनाने चालवलाय। म्हणजे कुणी चालवलाय, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या बरोबर असलेले सगळे घटक पक्षांनी तो चालवलाय। दुर्दैव एवढा आहे की तो SC असेल, ST असेल किंवा OBC बांधव किंवा मराठा बांधव त्या केंद्रामध्ये बसलेला आहे, तो मोदींच्या भीतीमुळे आज बोलायला तयार नाहीये।
तर मी असं सांगेन तुमच्या या माध्यमातून, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून, पत्रकार बांधवांच्या माध्यमातून, जे महाराष्ट्रातले 288 आमदार आहेत त्यांनी सरळ जायचं दिल्लीमध्ये प्रधानमंत्री निवासस्थानासमोर बसायचं आणि सांगायचं की मराठा बांधवांना पहिला आरक्षण द्या, आर्टिकल 340चा वापर करा, त्याला तुम्ही नाकारूच शकत नाही, कारण तर भारतीय संविधानाने तुम्हाला तो अधिकार दिलेला आहे, त्याला तरी तुम्ही नाकारू शकत नाही. हे सांगण्यासाठी मी तुम्हाला आज खास इथं बोलवलं होतं. आता मी तुम्हाला एक मिनिट तुम्हाला 340 मध्ये काय मी स्पष्ट सांगतो तुम्हाला. मागासवर्गीय स्थितीचे अन्वेषण करण्यासाठी आयोगाची नियुक्ती कोण सांगते? भारतीय संविधानातला आर्टिकल 340. काय सांगतो तुम्हाला, बघा, भारताच्या राज्य क्षेत्रातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या स्थितीचे व त्यांना ज्या अडचणी सोसाव्या लागतात त्याचे अन्वेषण करणे आणि अशा अडचणी दूर करण्यासाठी व त्यांची स्थिती सुधारण्यासाठी संघ राज्यांनी किंवा कोणत्याही राज्याने कोणत्या उपाययोजना कराव्यात त्या संबंधी व त्या प्रयोजनाकरता संघ राज्याने किंवा कोणत्याही राज्याने कोणती अनुदाने द्यावीत व कोणत्या शर्तींना अधीन राहून अशी अनुदाने द्यावीत त्या संबंधी शिफारशी करणे. कोण बोलतंय? आयोग बोलते. याकरता राष्ट्रपतीला त्यास योग्य वाटतील अशा व्यक्ती मिळून बनलेला आयोग नियुक्त करता येईल आणि असा आयोग नियुक्त करणाऱ्या आदेशाद्वारे आयोगाने अनुसरायची कार्यपद्धती निश्चित करण्यात येईल. 2. याप्रमाणे नियुक्त केलेला आयोग त्यांच्याकडे निर्देशिलेल्या बाबींचे अन्वेषण करेल आणि त्यास आढळून येईल अशी वस्तुस्थिती मांडणारा व त्याला उचित वाटेल अशा शिफारशी करणारा अहवाल राष्ट्रपती सादर करेल. राष्ट्रपती याप्रमाणे सादर केलेल्या अहवालाची प्रत त्यावर केलेल्या कारवाईचे स्पष्टीकरण करणाऱ्या निवेदनासहित संसदेच्या सभागृहासमोर ठेवण्याची व्यवस्था करेल. हे स्पष्टपणे भारतीय संविधान आर्टिकल 340 सांगितलंय. याला प्रधानमंत्री अडवू शकत नाही, कुठलं राज्य अडवू शकत नाही. आणि जर अडवण्याचा प्रयत्न करत असेल तर हे केंद्र सरकार जातीमध्ये आग लावून, भांडण लावून आपली राजकीय पोळी भाजण्याचं काम केंद्र सरकार करत आहे. हे स्पष्ट होत आहे. यांना द्यावंच लागणार मराठ्यांना आरक्षण. आणि तुम्हाला खरंच आरक्षण द्यायचं तर उद्याच्या उद्या यांनी आयोग नेमला पाहिजे आणि जाती नियगणना करावीच लागेल. बिहारनी केलं आता, तेव्हा कोणाला किती जाती आहेत? आज गुजरातमध्ये पटेलांना दिलं तुम्ही, महाराष्ट्रात मराठ्यांना का नको? करा जाती नियगणना. तुम्हाला भीती वाटते का जाती नियगणना करायची? यांना भीती वाटायला लागली आणि म्हणून आता हे आपापसातल्या जातीमध्ये भांडणं लावायचं काम करतात. मी तुमच्या माध्यमातून हेही सांगेल, ओबीसी बांधवांनी रस्त्यावर येऊन भांडणं करण्याचं काम नाही. कारण जातीनिहाय गणना पहिला होऊ द्या, त्याच्यानंतर ठरेल कुणाला किती आरक्षण मिळणार आहे. मी परत तुमच्या माध्यमातून सांगणार, ओबीसी बांधवांच्या SC ST कुठल्याही रिझर्वेशनला हात न लागता मराठा बांधवांना रिझर्वेशन आर्टिकल 340 प्रमाणे मिळणार म्हणजे मिळणार. त्याला कुणाचाही बाप अडवा येऊ शकत नाही. एक मिनिट 50% का कुणी दिले? 16 नोव्हेंबर 1992 त्या 9 बेंचनी दिले. तुम्ही 11 बेंच पुढे गेलात का? ठीक आहे, सुप्रीम कोर्ट मोठं का भारतीय संविधान मोठं? संविधान मोठं. मग संविधान मध्ये दिलंय ना 340, करा ना वापर. तुम्ही कायदा केला म्हणजे सुप्रीम कोर्टाला राबवायचं. 50%चा प्रश्नच येत नाही. तुम्ही 11 बेंच पुढे गेलेले नाहीत. फडणवीस सरकारने 11 बेंच पुढे न्यायला पाहिजे, कारण 9 दिला होता, तो 9 बेंचने दिला होता निर्णय. तुम्ही 11 बेंच पुढे का जात नाही? याचा अर्थ तुम्ही आगी लावण्याचं काम करताय. तुम्ही तुमची राजकीय पोळी भाजण्याची, तुमची खुर्ची साबूत ठेवण्याचं काम त्या सरकारने केलं नाही. आत्ताचं केंद्र सरकार करते. म्हणजे फडणवीस आत्ताही आहेत, तेव्हाही होते. फक्त सांगतोय देतोय. अरे कोर्टात टिकणारे द्या, 11 बेंचला कळवा. आणि जर तुम्हाला खरंच झगडे लावायचे नसतील, मराठा बांधवांना न्याय द्यायचा असेल, आयोग नेमायला सांगा प्रधानमंत्रीला. अधिकार आहे तो भारतीय संविधानाचा. नाही बघा, तुम्ही नाही, जरांगेचा प्रश्न असा आहे, जरांगे हा खरंच भोळा माणूस आहे. त्या कदाचित त्यांना संविधानाचा एवढा अभ्यास नसेल, त्यांना एवढंच माहिती की आम्हाला पाहिजे. जरी एखादं पोरगं रडतं की मला खाऊ पाहिजे, पण कुठला खाऊ पाहिजे हे माहिती, मला खाऊ पाहिजे. मग आई कधी कधी भरत आलं, हे देऊ का, हे देऊ का, हे देऊ, म्हणजे आवडेल ते पोरगं खातं.
तसंच जरांगेला सांगणारा कोणी माणूस नाही, याचा अर्थ स्पष्ट आहे, जरांगे एकटा आहे आणि त्याच्या पाठी अख्खा सकल मराठा समाज उभा राहिलेला आहे. आणि त्या मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम तुमच्या माध्यमातून आता आपण करतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा मराठा समाजाच्या बांधवांच्या पाठी उभा आहे आणि मी आज त्यांच्याबरोबर लाक्षणिक उपोषणाला आत्ता बसतो 1 दिवसासाठी जाऊन. आणि जर खरंच मराठा बांधवांना आरक्षण द्यायचं असेल, हे जे महाराष्ट्र सरकारमधले 288 आमदार आहेत त्यांनी सरळ दिल्लीला जावं आणि नरेंद्र मोदीला सांगावं की तुम्ही हे कृत्य केलेलं आहे, तुम्ही मिटवा. दुसरी गोष्ट, आम्हाला आरक्षण मिळालं, आता आम्हाला आरक्षण मिळालंय. मराठा बांधवाला आज नाही तर उद्या आरक्षण मिळणार, कोणाचाही बाप अडवणार नाही. जिथं संविधान आला संपला विषय, त्यांना आरक्षण मिळणार. पण त्या आरक्षणाचं आम्ही करणार काय? जिथं एम्प्लॉयमेंट एक्सचेंजेस बंद केलेलं आहे सरकारने, आम्ही भांडणं करतो आरक्षण द्या, आरक्षण द्या, आरक्षण द्या. आता माझ्या मराठा समाजाला अजून एक निवेदन असेल आणि त्यांना एक मी आवाहन करेल, आपण एकत्र येऊन सगळ्यांनी पहिला एम्प्लॉयमेंट चालू करा. आता तुम्ही बोला एम्प्लॉयमेंट म्हणजे काय? ज्या सरकारी नोकऱ्या जिथून उपलब्ध होतात, कॉल दिले जातात त्या विद्यार्थ्यांना, पोरांना ज्यांना नोकरी, तेच एम्प्लॉयमेंट सरकारने बंद केले. म्हणजे अप्रत्यक्षरित्या तुम्हाला आरक्षणच संपवायचं आहे, हा सरकारचा खेळ आहे. म्हणून आता आरक्षण तर घ्या, पण त्याच्यावर हाही लढा उभा राहावा लागेल. ओबीसी बांधव असतील, मराठा बांधव असतील, SC ST NT VGNT एक्सेट्रा एक्सेट्रा, सगळ्यांना एकत्र येऊन हा लढा द्यावा लागणार की एम्प्लॉयमेंट चालू करा आणि सरकारी नोकरी चालू करा. जर तुम्हाला सरकारी नसेल चालू करायचं असेल तर एक आयोग नेमून परत एक नवीन अमेंडमेंट करून प्रायव्हेट जिथं संस्था असतील तिथे सरकारच्या आधिपत्याखाली रिझर्वेशन प्रमाणे त्यांना पण नोकऱ्या जाऊ द्या. तिथे नोकरी देण्याचं काम सरकारने केलं पाहिजे. आता मलाच सांगा, प्रायव्हेटायझेशन मध्ये कुणी गरीब मोठा मराठा नसेल, मोठ्याची एखादी असेल, सगळे उच्च वर्णाचे किंवा बिझनेसमॅनचे तिथे असतील. मला एक सांगा, जिथे सरकारमध्ये एखादी मोठी व्यक्ती बसेल, त्यांनी सांगितलं असेल या समाजातल्या एकाही पोराला नोकरी द्यायची नाही, तो पोरला जाईल का हो तिथे? कारण तो त्यांच्या खाली दाबलेला आहे, तो देऊच शकत नाही. मग या समाजाने जायचा कुठे? म्हणजे पुनश्च तुम्ही 12 बलुतेदार पद्धत आणायचा प्रयत्न, अप्रत्यक्ष प्रयत्न करतायत. म्हणून आत्ता लढा जो असेल आपला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या माध्यमातून, माझा नवीन लढा असा असेल की आरक्षणाबरोबर पहिल्या सरकारी नोकरी द्या, एम्प्लॉयमेंट चालू करा. जर ते करत नसाल तर प्रायव्हेटमध्ये एक अमेंडमेंट करून सरकारच्या धर्तीवर तिथल्या रिझर्वेशनचं काम तिकडं चालू द्या. नाही तर अन्यथा ह्या समाजाचं म्हणजे पुन्हा जी होती म्हणून विचाराची त्यावेळेला तीच पद्धत पुन्हा लागू होणार, कुणालाही न्याय मिळणार नाही. मी तुमच्या माध्यमातून स्पष्ट बोलतो आहे, कुणाच्याही बापाला न घाबरता सरकारच त्यांचं बसलंय मनुवाद्यांचं, त्यांना संपवायचं द्या समाज, त्यांना 12 बलुतेदार पद्धतच आणायची. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परत जन्माला येणार नाही त्यांना द्यायला, ते देऊन गेले. भारतीय संविधानामध्ये त्यांनी सगळे आर्टिकल लिहून ठेवलेत. तो अधिकार जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला सर्वांना एकत्र यावं लागेल. मग तो मराठा असेल, क्षत्रिय असेल, ओबीसी असेल, SC ST NT VGNT जे कोणी असेल, सगळ्यांना एकत्र यावं लागेल आणि हा लढा द्यावा लागेल. नाहीतर तुमचं आरक्षण मिळून फायदा होणार नाही. आरक्षण घ्यायचं आणि घरात चुपचाप बसायचं, त्या आरक्षणाचा फायदा काय? आरक्षण घेऊन करणार काय? तुमच्या 62,000 शाळा आता प्रायव्हेट होत आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये 6 ते वयाच्या 14 वर्षापर्यंत सरकारने मोफत शिक्षण द्या सगळ्या जाती धर्माच्या पोरांना. तिथं जातीचा उल्लेख नाही. कुठे शिक्षण? प्रायव्हेटायझेशन. शिक्षणच तुमचं जर नसेल तर तुमचा ग्राफ कसा चढेल हो? जो शिक्षणाचा ग्राफ आज बघायला मिळालेला आहे, जो उंचावलेला आहे महाराष्ट्राचा, तो खालवणार. म्हणजे काय लोक तर आजही ग्रामीण भागामध्ये बघा ना तुम्ही, देशाच्या पोरांना 8-8 किलोमीटर 7-7 किलोमीटर लांब जावं लागतं 5वी 7वी पर्यंत शाळेत. पुढे काय? म्हणजे ह्या मनुवादी सरकारनी ह्या जातींना समाप्त किंवा संपुष्ट करण्याचं काम हे जातीवाद सरकार करते. म्हणून यांच्या विरोधात सगळ्यांनी लढावा उभा राहावं लागेल. तर आणि तर या सगळ्यांचा निभाव लागेल, नाही तर आरक्षण घेऊन फायदा होणार नाही.